हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 72. एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ न एनां प्राप्य विमुह्यति. स्थित्वा अस्याम् अंतकाले अपि ब्रह्मा निर्वाणं रुच्छति. पार्था, ही ब्राह्मी स्थिती आहे. एकदा ही स्थिती प्राप्त झाल्यावर पुन्हा मागे वळून जाणे होत नाही. अगदी अंतकाळी जरी अशी स्थिती प्राप्त झाली तरीही ब्रह्मात निर्वाण होते, ब्रह्मप्राप्ती होते. आता भगवंत श्री सांख्ययोगाचा समारोप करत आहेत. ते सांख्ययोगाची फलश्रुती सांगत आहेत. सांख्ययोगाची फलश्रुती म्हणजे स्थितप्रज्ञता प्राप्त होऊन त्या योगे ब्रह्मप्राप्ती होणे ही होय. म्हणजे अगदी थोडक्यात एखादी गोष्ट मिळाली तरी ती गोष्ट मिळण्याआधी जशी स्थिती होती तशीच स्थिती राहणे. गोष्ट मिळाल्यामुळे ती मिळण्याआधीची आपली स्थिती कायम असणे. एखादी गोष्ट न मिळाली तरीही ती न मिळण्यापूर्वी आपण जसे होतो तसेच राहणे. एखादी गोष्ट वापरल्यावर ती वापरण्याआधी आपण जसे होतो तसेच राहणे. एखादी गोष्ट पाहिल्यावर त्या गोष्टीचे ज्ञान झाल्यावरही आपली स्थिती त्या गोष्टीचे ज्ञान होण्याआधी जशी होती तशीच राहणे. आपल्याला एखादी गोष्ट मिळाल्यावर ती गोष्ट आपल्याकडून दूर झाली तरीही ती गोष्ट आपल्याकडे असताना आपण जसे होतो तसेच राहणे. एखादी गोष्ट आपली नसताना ती गोष्ट ज्ञात झाल्यावर ती गोष्ट ज्ञात होण्याआधीची आपली स्थिती कायम राहणे. भगवंत श्री सांगत आहेत की अशा प्रकारे आचरण केल्यावर ब्राह्म स्थिती प्राप्त होते. ब्राह्मस्थिती जीवन जगत असताना परम असा अत्युच्च केवळ आनंद देते. ब्राह्मस्थिती याचा अर्थ आपले निर्वाण कोठे या पृथ्वीच्या बाहेर होत नाही. आपण येथे या पृथ्वीवरच राहतो. आपले जेवढे आयुष्य असते तेवढेच जगतो. परंतु आयुष्य जगताना आपण परम आनंदात जीवन व्यतीत करतो. फक्त आनंद एवढी एकच स्थिती राहते. याहून काही वेगळ्या भावना येत नाहीत. जीवन जसे समोर येते तसेच ते आपण मोठ्या आनंदाने स्वीकारतो. ही सृष्टीलीला साक्षी भावनेने स्वीकारून जगतो. जगा आणि जगू द्या हा आपल्या जीवनाचा सिद्धांत होतो. याचा अर्थ आपण निर्विकारी होतो असा नव्हे. आपल्याला सर्व भावभावना, विकार, आकार वगैरे असते, परंतु परिपूर्ण संयम, परिपूर्ण विवेक, परिपूर्ण तारतम्य, स्वतःवर परिपूर्ण ताबा आणि हुकमत असते. अशा या आचरणाने तो आपला स्थायी स्वभावच होतो. याचा परिणाम म्हणजे एकदा ही स्थिती प्राप्त झाल्यावर पुन्हा मागे वळून जाणे होत नाही. आपण या अशा ब्राह्म आचरणाने रिपुमुक्त होतो. जीवनाचा, आयुष्याचा, या विश्वाचा आपल्याला नेमका अर्थ उमजतो, समजतो, आकलन होतो. ही जाण येते आणि त्याप्रमाणे आचरण होणे याचा अर्थ पूर्वसंचित संपूर्णपणे नष्ट होणे असा आहे. एवढेच नव्हे तर अशा या आचरणाने आपण पुन्हा रिपुग्रस्त कधीही होत नाही. कारण आपण ज्ञानाने या रिपूंना जाणलेले असते. ज्ञानाने या सृष्टीचा अर्थ आपण जाणलेला असतो. आयुष्याचा, जीवनाचा अर्थ ज्ञानाने जाणलेला असतो. आगीला स्पर्श केला असता चटका बसतो. हे ज्ञान ज्याला आहे तो आगीला कधीही स्पर्श करत नाही. तसेच येथे होते. एकदा का जीवनाचा परम आनंद घेण्याची गुरुकिल्ली मिळाली की पुन्हा आपल्या हातून या अशा जीवन पद्धतीला धक्का लागेल असे वर्णन होत नाही. शेवटी भगवंत श्री सांगत आहेत की अगदी अंतकाळी जरी अशी स्थिती प्राप्त झाली तरीही ब्रह्मात निर्वाण होते, ब्रह्मप्राप्ती होते. अनेक वेळा असे घडते की आपल्याला उशीर होतो आणि एखादी गोष्ट उमजते. अशा वेळी अनेक जण असे म्हणतात की बैल गेला आणि झोपा केला किंवा वराती मागून घोडे. अशांसाठी भगवंत श्री मुद्दाम येथे सांगत आहेत, ज्ञान कधीही वाया जात नाही. अगदी आयुष्याच्या अंतकाळी जरी असे ज्ञान झाले तरी ते वाया जात नाही.
अशा ज्ञानाचा 2 प्रकारे उपयोग होतो. प्रथम म्हणजे असे ज्ञान जरी आपण स्वतःसाठी वापरू शकत नसलो तरी ते आपण दुसऱ्याला सांगू शकतो. त्याचा दुसऱ्याला उपयोग होऊ शकतो. समजा एखाद्याचे सर्व दात पडून गेले आहेत. त्याच्या तोंडाचे बोळके झाले आहे. अशा स्थितीत जर त्याला दातांची निगा कशी राखावी याचे ज्ञान मिळाले तर स्वाभाविकच असे मनात येते की आता मला याचा काय उपयोग. परंतु अशी नैराश्याची भावना असू नये. प्रत्येक क्षणाक्षणाला कणाकणाने ज्ञान ग्रहण करत असावे. ज्ञानप्राप्तीला देशकाळाचे बंधन नसावे. असे ज्ञान तुम्हाला जरी उपयुक्त नसले तरी ते तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. दुसरे म्हणजे समजा अगदी आपल्या आयुष्याच्या अंतकाळी आपल्याला काही ज्ञानप्राप्ती झाली तर ते संस्कार घेऊन आपण पुढे जन्म घेऊ. त्या ज्ञानाच्या गतसंस्कारांचा आपल्याला त्या नवीन जन्मात उपयोग होईल. अर्थातच येथे पुनर्जन्म गृहीत धरलेला आहे. आता अशावेळी अंतकाळी जर ब्रह्मज्ञान झाले तर आपला नवीन जन्म सायुज्यमुक्त अवस्थेतच होईल. आपण मुक्तात्मा म्हणूनच जन्माला येऊ. जन्मतःच आपण विदेही असू. ज्या सायुज्य मुक्ततेसाठी जन्मोजन्मी प्रयास करावे लागतात ती अवस्था आपल्याला त्या नवीन जन्मात मूलतःच मिळालेली असेल. आपण बालब्रह्मचारी म्हणूनच जन्माला येऊ. या परिते अहोभाग्य ते कोणते. ओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगः नाम द्वितीयः अध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत श्रीमद्भगवद्गीता नामक उपनिषदांचे उपनिषद असलेले ब्रह्मविद्या आणि योगविद्या यांनी समृद्ध असलेले यातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवाद रूपात सांख्ययोग हा दुसरा अध्याय संपन्न. अध्याय दुसरा समाप्त. ओम तत्सत त्वम असि. हरिओम.